मल्ल्या साहेब या ना, पुढे या ना। आज निळवंडे डाव्या कालव्याचे पाणी टाकळी या गावापासून इंदोरी फाट्यापर्यंत आम्ही करत आलेलो आहोत। आम्ही तालुका शिवसेनेच्या वतीनं ही पक्षी लेवलची म्हणा शेतकऱ्यांना बरोबर घेऊन जिथे सिमेंट उतार आहेत सर्वमान्य सुद्धा खताची गेला आणि तो जर पडला त्याचा अपघात झाला तर त्याला खूप मोठ्या समस्येस सामोरे जावं लागणार आहे। कारण छोटी कुटुंब पद्धती झालेली आहे। कुटुंबामध्ये मुलगा किंवा त्या महिलेचे मिस्टर मालक हे दोनच व्यक्ती असतात सर्वसाधारणपणे। जर त्याचा पाय मोडला किंवा हात मोडला तर तो अपंगत्व त्याला येऊ शकतं। म्हणून हे तीव्र उतार पहिल्यांदा कमी करणं तातडीने गरजेचं आहे, नंबर 1चा विषय। नंबर 2, कालव्याच्या दोन्ही बाजूने जर तीव्र उतार असेल आणि ते वावरांमध्ये जर पाणी साचलं गेलं जमिनीमध्ये तर नुसते 7/12 जमिनी त्या मालकाच्या नावावर असतील परंतु प्रत्यक्षात कुठल्या प्रकारचा उपभोग त्याला मिळणार नाही, ही 2 नंबरची समस्या। आणि जिथे खूप दगड आणि मोठा ठोकळ मुराम आहे तिथं अक्षरशः पाणी सगळं उताराच्या बाजूला वाहून जाऊ राहिलेले। त्यामुळं तुम्ही मातीचा, काळ्या मातीचा किंवा दुसरा कुठल्याही चिकन मातीचा कुठल्या प्रकारचा तिथे भरावा टाकला नाही। त्यामुळं हे तुम्ही ट्रायल जरी आता करत असलात तरी त्याची तांत्रिकदृष्ट्या उपाययोजना सिव्हिलच्या डिपार्टमेंटने करणं गरजेचं आहे। ते लगेच होणं गरजेचं आहे। याचं कारण असं की आत्ता लगेच कोणाच्या गोठ्यात पाणी आहे, कोणाच्या घरात पाणी आहे, कोणाच्या रस्त्यावर पाणी आहे, कोणाच्या मुख्य मार्गावर पाणी आहे, या सगळ्या ज्या समस्या आहे उलट तुम्ही ट्रायल याच्यापेक्षा थोडं जास्त दाबाने घेण्याची गरज। याचं कारण असं का जरी तुम्हाला हे पाणी मुरवायचं आहे त्या सचित्रता बंद झाल्यानंतरच ते बंद होणार आहे हे जरी तुम्ही आम्हाला सांगत असलात तरी पण सिव्हिलच्या तांत्रिकदृष्ट्या ज्यांना खूप अनुभव आहे याचा कॅनलचा त्या अनुभवी लोकांना आणून तुम्ही किती दाबाने पाणी सोडलं, परत तुम्हाला चढ उतार किती आहे, अंडुलेशन खूप आहेत, अप्स अँड डाऊन्स खूप आहेत, तर त्याचा हे सगळा विचार करून आमचे लाभार्थी धरण आमच्या तालुक्यात, पुनर्वसन आमच्या तालुक्यात, कॅनल आमच्या तालुक्यातनं आम्ही एक तर कमी जमीन आहे, काहींची विभागली, काहींना जमीन खूप कमी आहे, काही लोक भूमिहीन झाले, काहींचे अशा प्रश्न आहेत का ज्यांना कुठलाच लाभ मिळालेला नाही, काहींना मिळाला आहे तर तो चुकीच्या माणसाला मिळाला आहे। या 9 मागण्यांचं निवेदन परवा दिवशी जेव्हा निळवंडेचे डाव्या कालव्याची ट्रायल घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आले होते तेव्हा आम्ही 4घांनाही निवेदन दिलेलं आहे। त्यांनी आम्हाला असा शब्द दिला आहे की आम्ही खालच्या पातळीवरती म्हणजे त्या संबंधित डिपार्टमेंटला लगेच त्वरित आदेशित करून लगेच कारवाई करू, त्याबद्दल शंका नसावी। आणि प्रत्येक गावचे लोकप्रतिनिधी, विरोधी पक्षाचे सुद्धा त्या गावातील लोकप्रतिनिधी त्यांच्या काय समस्या आहेत या सगळ्यांचा मेळ घालून आम्ही लगेच निराकरण करू अशी आम्हाला ग्वाही दिली। म्हणून आम्ही तातडीने आज लगेच सर्वे करतोय पाणी कुठपर्यंत आलंय, काय लोकांच्या समस्या आहे जाग्यावर प्रॅक्टिकली। म्हणून या निमित्तानं मी तालुका शिवसेनेच्या वतीनं अशी तुमच्याकडे सूचना करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये यांना विनाविलंब लोकांच्या नुकसानी होणार नाही याची जास्तीत जास्त काळजी घ्यावी। आमच्या जे खालच्या बांधवांना तुम्ही पाणी देऊ राहिलेले ही चांगली आनंदाची बाब आहे, त्यांच्या दृष्टीने ही दिवाळीच आहे, परंतु आम्हाला पाणी सोडण्याबद्दल अजिबात दुमत नाही। पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या या समस्या आहे या समस्याला सामोरं जात असताना आमचे इथले शेतकरी उद्ध्वस्त होता कामा नाही याची पुरेपूर तुम्हाला काळजी घ्यावी लागेल। अन्यथा आम्हाला पुढील भविष्यामध्ये ज्या समस्या आम्हाला आवासून उभे राहतील त्यांच्यासाठी आम्हाला वेगळे वळणं घ्यावं लागतील हे बाकी निश्चित। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। एक 3 दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि तालुक्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते हे ट्रायल बेसिसवर पाणी सोडण्यात आलं। परंतु आज अशी अवस्था आहे की कॅनॉलच्या उत्तरेच्या बाजूला जी ढाळ आहे त्या ढाळाला प्रत्येक शेतामध्ये पाणी साचले। आता माझी स्वतःची 2 एकर जमीन आहे, त्या ऊसामध्ये आज 3 दिवसाहून पाणी आहे। माझा आज तो ऊस उद्याचं असं जर 8 दिवस तुमची ट्रायल चालली तर ऊस 8 दिवस त्या ऊसामध्ये पाणी राहणार आहे। अशी काहींच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे। आता ते आम्हाला अधिकारी सांगतायत की आपण याला ब्लॉक टाकणार म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटीकरण करणार आहेत, तर कॉन्क्रीटीकरण करताना ते काही कुठल्या पद्धतीने करणार आहे, त्याला लॅगिंग कसं करणार आहेत। आमचं म्हणे ते बॉक्स टाकून बॉक्स टाईप करून घ्यावं म्हणजे आम्हाला पुढे भविष्यात आम्हाला ते पाणी नकोच आहे। हे पाणी तुम्ही तुमच्या पद्धतीने सगळं तुम्हाला त्या लोकांना ज्यांना द्यायचे ज्यांचे प्रपंच उभे राहणार आहे त्यांना पाणी देण्याला आमची अडचण नाही, पूर्वी नव्हती आणि आताही नाही। आम्ही त्या पाण्याचे त्यांनी स्वागत केले, आम्ही त्या पाण्यात स्वागत करतो। आम्ही जरी लाभार्थी नसलो
आम्हाला जर त्याचा त्रास झालेला असला, आम्ही त्यात लाभार्थी नाही आहेत, आम्हाला उलट त्याचा त्रास झालेला आहे, आमच्या जमिनी गेलेल्या आहेत, आम्ही भूमिहीन झालो आहे, तरीसुद्धा आमचं ते पाणी त्याला पण म्हणणं नाही. पण आता आमच्या उरलेल्या जमिनी जर चांगल्या ठेवायच्या असतील तर त्याला बॉक्स टाईप्स आहे, पण कॉन्क्रीटीकरण करून हे पाणी तिकडे न्यावं, आमची हे म्हणणं आहे. धन्यवाद. नुकतंच 31 तारखेला निळवंडे कालव्याच्या पाण्याची चाचणी ह्या ठिकाणी कॅनलमधून घेण्यात आली. त्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री या सर्व मान्यवर असेल तो कार्यक्रम झाला. परंतु ह्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत की ह्या ठिकाणी जायला यायला रस्ते पाहिजे, सर्व्हिस रोड पाहिजे, कॅनॉललगत जे उंच उंच भरावे झालेत आणि त्यालगत जी शेतजमिनी आहे वर शेतकऱ्यांना आपला माल काढण्यासाठी त्या ठिकाणी रस्ते नाही, ते रस्ते प्राधान्यक्रमाने या ठिकाणी शासनाने प्रशासनाने या ठिकाणी केले पाहिजे. त्याचबरोबर कॅनॉलच्या ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहे त्या शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्तांचे दाखले या ठिकाणी प्राधान्यक्रमाने शासनाने दिले पाहिजे आणि शासकीय सेवेत किंवा निमशासकीय सेवेत जे कॅनॉलग्रस्त शेतकरी आहे त्यांना त्या शासकीय सेवेत निमशासकीय सेवेमध्ये या ठिकाणी जे शेतकऱ्यांचे कुटुंबातील जे तरुण आहे त्या तरुणांना त्या ठिकाणी सेवेमध्ये घेतलं पाहिजे. अशा विविध मागण्या या ठिकाणी आम्ही त्या दिवशी मुख्यमंत्र्याकडे, उपमुख्यमंत्र्याकडे या ठिकाणी मागण्या केलेल्या आहे. जर ह्या मागण्या आमच्या मागण्या झाल्या नाही तर भविष्यातील जे पूर्ण दाबाने तुम्ही पाणी नेणार आहोत ते पाणी आम्ही ह्या ठिकाणी जाऊ देणार नाही. ही पहिली भूमिका आमची शेतकरी म्हणून अकोले तालुक्याची राहील. म्हणून शासनाला आणि प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी जे पाणी नेत असताना प्रथम शेतकऱ्यांचे जे जे समस्या असतील त्या सोडाव्यात आणि मगच आपलं पाणी खालील भागाला नेण्याचा आमचा विरोध राहणार नाही. त्या जर सोडवल्या नाही तर हे पाणी आम्ही खाली जाऊ देणार नाही आणि मोठा लढा या ठिकाणी त्या निमित्ताने अकोले तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या वतीनं सर्व पक्षांच्या वतीने या ठिकाणी करू असे मी या ठिकाणी शासनाला आवाहन करतो. थांबतो. 3 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते डाव्या कालव्याला पाणी सोडण्याचा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाला अकोले तालुक्यातील जनतेने कुणी विरोध केला नाही, आम्ही त्याचं स्वागतच केलेलं आहे. परंतु त्यानिमित्तानं अकोले तालुक्यातील डाव्या आणि उजव्या कालव्याच्या संदर्भातील शेतकऱ्यांचे काही प्रश्न नव्याने निर्माण होणार आहेत. म्हणजे आता आम्ही साधारणतः बहिरवाडी फाट्यावर या ठिकाणी कॅनलवर उभे आहोत. आम्ही तालुका शिवसेना शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही खानापूरपासून प्रत्यक्ष कॅनलची पाहणी करत या ठिकाणी आलेलो आहोत आणि जिथं जिथं लिकेज झालेले आहेत, जिथं जिथं स्थानिक शेतकऱ्यांचे वेगळे प्रश्न आहेत, त्या सगळ्या लाभ क्षेत्रातील आणि कार्यक्षेत्रातील सगळ्या प्रमुख शेतकऱ्यांशी आम्ही त्यांच्या भूमिका समजावून घेत या ठिकाणी आलेलो आहेत. आणि म्हणून आता माझ्या अगोदर अनेक लोकांनी, अशोकांना असतील, डॉक्टर मोरे असतील, प्रदीपजी हासे असतील, या सगळ्यांनी ज्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत की अकोले तालुक्याच्या जनतेचा या पाण्याला विरोध नाही आहे. अशा प्रकारे पाणी देणं, दुष्काळी भागाला पाणी देणं ही आनंदाचीच बाब आहे. परंतु अकोले तालुक्यामध्ये डाव्या कॅनलच्या चाचणीच्या निमित्तानं आता काही नव्याने प्रश्न निर्माण झालेले आहेत की आता मेंदुरी गावामध्ये काही शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरलं आहे, काहींच्या गोठ्यात आहेत, काहींच्या शेतामध्ये आहेत, काहींच्या आपल्या मुख्य रस्त्यावर आलेले आहेत. म्हणजे 100 क्युसेसनी पाणी सोडल्यानंतर जर अशा प्रकारच्या समस्या निर्माण होणार असेल तर भविष्यात ज्यावेळेस या कॅनलला 300 ते 400 किंवा 500 क्युसेसनी जर पाणी सोडलं तर यापेक्षा सुद्धा अधिक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. कारण ज्या पद्धतीचं काम या कॅनलचं व्हायला पाहिजे होतं तशा पद्धतीचं काम झालेलं नाही आहे. ते सांगतायत की संपूर्ण या कॅनलचं आस्तारीकरण आहे, पण आस्तारीकरणाला वेळ लागणार आहे. आता पावसाळा तोंडावर आलेला आहे. एकदा धरण पूर्ण झालं की तर ही चाचणी जर शेवटच्या टोकापर्यंत बाबळेश्वरच्या फाट्यापर्यंत सक्सेस झाली तर या पावसाळ्यामध्ये 610 तालांकावरून या कॅनलला पाणी सोडलं जाईल. त्यावेळेस मात्र पावसाळ्यातलं पावसाचं प्रचंड पाणी आणि कॅनलचे उपळे अशा दोन्ही बाजूंना शेतकरी संकटात सापडेल. म्हणून आमचं असं म्हणणं आहे, ही चाचणी यशस्वी होण्याच्या अगोदरच तुम्हाला जिथं जिथं शक्यता वाटतायत त्या सगळ्या लूज पॉल आपण शोधले पाहिजेत. टेक्निशियल वापरा, उच्च तंत्रज्ञान वापरा आणि अशा प्रकारची गळती तातडीने थांबवा, अशा प्रकारची आमची प्रमुख आग्रही मागणी आहे. त्याचबरोबर आमच्या अजूनही काही 2-3 प्रमुख मागण्या आहेत की शिवारातले रस्ते आपण जे मूळ रस्त्यांचा वापर आपल्या कामकाजासाठी केला, उदाहरणार्थ मेंदुरी असेल, उंचकडक असेल, बहिरवाडी असेल, खानापूर, डोकरी या सगळ्या गावांमधल्या शिवाराच्या रस्त्याने या कॉन्ट्रॅक्टरने स्वतःचे डंपर, JCP यंत्रणा वापरून सगळे शिवारातले रस्ते उद्ध्वस्त केलेले आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांना तो शेतीमाल मुख्य रस्त्याला काढायला प्रचंड अडचणी आहेत. कॉन्ट्रॅक्टरनी त्या रस्त्यांचा वापर केलेला आहे, त्या संदर्भामधले बिलं त्यांनी काढलेले आहेत.
त्या कॉन्ट्रॅक्टरनी शिवारातले रस्ते सरकारी पैशाने नाही तर स्वतः पैसे रिपेअर पाहिजेत. त्या ठिकाणी मुरुम टाका, खडी टाका, पण ते शिवारातले रस्ते ज्या रस्त्यांचा वापर त्यांनी त्यांच्या कामासाठी केलाय ते रस्ते पहिल्यांदा दुरुस्त केले पाहिजेत. नंबर 3, ज्या ठिकाणी अजूनही प्रत्येक गावामध्ये अनेक पोट रस्ते आहेत, अनेक शिवार रस्ते आहेत, शिवरस्ते आहेत, या सगळ्या शिवरस्त्यांना मुख्य रस्त्याशी जोडण्यासाठी जी कनेक्टिव्हिटी लागते त्यासाठी लागणारे जे क्रॉसिंग पूल आहेत, लोखंडी पूल आहेत, याचे नव्याने सर्वे झाले पाहिजेत. आपण कॉन्क्रीटचे पूल टाकलेत, परंतु कॉन्क्रीटचे पूल फक्त गाव रस्त्यांना जोडण्यापुरते टाकलेले आहेत. बाकीच्या शिवार रस्त्यांना कॉन्क्रीटचे पूल आपण टाकलेले नाहीत. त्यासाठी पुन्हा एकदा अकोले तालुक्याच्या हद्दीमधल्या सगळ्या ग्रामपंचायतच्या सरपंचांना, ग्रामसेवकांना डिपार्टमेंटने लेखी पत्र देऊन तशा प्रकारच्या प्रस्तावाची नव्याने मागणी संदर्भात यंत्रणेने केली पाहिजे अशी आमची मागणी आहे. नंबर 4, या शिवार रस्त्यांमध्ये आपल्या कॅनलची हाईट मुख्य जमिनीच्या हाईटपासून प्रचंड वर गेलेली आहे आणि म्हणून माझ्या अगोदरच्या अनेक नेत्यांनी या ठिकाणी जी मागणी केलेली आहे, उंची जास्त झाल्यामुळे जे काही स्लोप जो आहे तो स्लोप खूप मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे सामान्य माणूस स्वतःची पिकअप असेल, स्वतःचा टेम्पो असेल किंवा ट्रॅक्टर असेल, उद्या उसाचा ट्रॅक्टर असेल तर कॅनॉलनी काढणं हे स्वतःचा जीव धोक्यात घालण्यासारखी परिस्थिती आहे. त्याचं उदाहरण मागच्या 6 महिन्यापूर्वी म्हाळादेवीमध्ये जे 2 अपघात झाले, तशा प्रकारचे अपघात भविष्यात यामध्ये मोठ्या प्रमाणावर होऊ शकतात. 521ने ज्यावेळेस या कॅनॉलला पाणी जाईल, अशा प्रकारे एखादा माणूस जर त्या कॅनॉलमध्ये पडला तो 100% त्याचा जीव गेल्याशिवाय राहणार नाही. मात्र त्यावेळेस ती जबाबदारी संबंधित डिपार्टमेंटच्या अंगावर राहील एवढं आपल्या निमित्ताने या ठिकाणी सांगतो. त्याचबरोबर या कॅनॉलला लगत काही ठिकाणी अनेक शेतकऱ्यांची मुख्य रस्ते बंद झालेले आहेत. अनेक शेतकऱ्यांना आता स्वतःच्या शेतापासून मुख्य रस्त्याला जोडण्यासाठी रस्ता राहिलेला नाही. शेतकरी स्वतःच्या कॅनलच्या बाजूला 1 इंच सुद्धा आता जमीन द्यायला तयार नाहीये. म्हणून अशा लोकांचा एक प्रायोरिटीने सर्वे झाला पाहिजे की ज्या लोकांना शेतीसाठी रस्ता नाहीये अशा लोकांच्या संदर्भामध्ये एक वेगळी भूमिका शासन म्हणून आपण सर्वे केला पाहिजे अशी आमची एक 5 नंबरची मागणी आहे. त्याचबरोबर शेवटची मागणी, कॅनलच्या दोन्ही बाजूला आपण 5-6 मीटरचे रस्ते सोडलेले आहेत. या रस्त्यांच्या संदर्भामध्ये जलसंपदा विभाग एकदा कॅनल पूर्ण झाल्यानंतर कोणत्या प्रकारची डागडुजी करत नाही. अकोले तालुक्यात सुद्धा आढळेचे कॅनल आहेत. आम्ही आढळेच्या कॅनलच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यांची अवस्था पाहिलेली आहे. धरण पूर्ण झाल्यानंतर आज तागायत त्या रस्त्यांवर संबंधित जलसंपदा विभागाने 1 नवा रुपया सुद्धा खर्च केलेला नाही. आणि तशा प्रकारची तरतूद माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या अज्ञानाने अशा प्रकारची तरतूद कॅनलच्या रस्त्याला नाहीये. म्हणून या निळवंड्याच्या बाबतीमध्ये स्पेशल केस म्हणून, कारण निळवंड्याचे कॅनल हे महाराष्ट्रातील एक वेगळ्या प्रकारचा डेमो कॅनल आहे. कारण मूळ जमिनीपासून जवळपास 20-25 फुटावर उंचीवर अशा प्रकारचे माती उभारून त्या ठिकाणी मातीचे भर करून अशा प्रकारच्या निर्मिती केलेली हा एकमेव डेमो कॅनल आहे. आणि म्हणून शासन दरबारी प्रस्ताव रूपाने आपण जो भूतोना भविष्यातील जोपर्यंत निळवंडे धरण आहे, जोपर्यंत निळवंड्याचे कॅनल आहेत, तोपर्यंत अकोल्याच्या हद्दीमधले कॅनलच्या दोन्ही बाजूचे रस्ते याच्यावर सातत्यानं खडीकरण असेल, डांबरीकरण असेल, हे सातत्याने जलसंपदा विभागाने करणं ही आमची नंबर 6ची मागणी आहे. कारण जलसंपदा विभागातल्या ताब्यात असलेल्या जमिनीवर BNC असेल किंवा बाकीचे यंत्रणा असतील कोणत्याही प्रकारचा 1 नवा रुपया सुद्धा खर्च करत नाही. म्हणून खास बाब म्हणून अकोल्यातील जनतेसाठी ही भौगोलिक रचना म्हणून ही जी प्रचंड अडचण या कॅनलच्या उंचीमुळे झालेली आहे ही दुरुस्त करण्यासाठी स्पेशल बाब म्हणून मंत्रालयीन पातळीवर आपण संबंधित विभागाने पाठपुरावा करा अशा प्रकारच्या मागण्या आमच्या आहेत. आता जे लिकेज झालेले आहेत हे लिकेज तातडीने बंद व्हावेत. तुमची ट्रायल आहे, तुमच्या ट्रायलला आमचा काही विरोध नाहीये, परंतु लिकेज मात्र थांबले पाहिजे. जर लिकेज थांबले नाही तर पाणी थांबवण्यासाठी अकोले तालुक्यातला शेतकरी निळवंड्याच्या धरणावर जाईल आणि स्वतःच्या हाताने त्या ठिकाणी चाक बंद केल्याशिवाय राहणार नाही. एवढाच इशारा अकोले तालुका शिवसेनेच्या वतीने देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेतकरी एकजुटी.